रत्नागिरीहून ब्रेकिंग बातमी येते। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीला मुसळधार पावसाने झोडपून काढले, तर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून रत्नागिरीला येलो अलर्ट जारी केलाय। मुसळधार पावसामुळे अनेक मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे त्या ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता सुद्धा आहे। तर समुद्राला सुद्धा उधाण आल्यामुळे समुद्र किनाऱ्याजवळील नागरिकांना सतर्क राहण्याचा प्रशासनाने आदेश दिलेला आहे। तर रत्नागिरीमधील पावसाच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून धुवाधार पाऊस कोसळतोय। जिल्ह्यातली पाणी टंचाई दूर झाली आहे, तर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने सखल भागामध्ये पाणी सुद्धा साठलेलं आहे। अनेक नद्या प्रवाहित झाल्यात। जिल्ह्यामध्ये ज्या मोठ्या नद्या आहेत त्या धोक्याची पातळी सुद्धा ओलांडू शकतात। पुढील 24 तास जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये किंवा समुद्रकिनारी जे नागरिक वस्ती करून राहतात त्यांनी सतर्क राहावं। समुद्राला आज उधाण असण्याची शक्यता आहे। अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे जिल्ह्यातल्या ज्या मोठ्या नद्या आहेत ते कधीही धोक्याची पातळी ओलांडू शकतात। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत। नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे इथलं जनजीवन कधीही विस्कळीत होऊ शकतं, कारण आज पुढील 24 तास धुवाधार पाऊस असण्याची शक्यता आहे, कारण हवामान विभागाने तशा प्रकारचा इशारा सुद्धा दिलेला आहे। येलो अलर्ट जिल्ह्यातला कायम आहे। जिल्ह्यातला पावसाचा जोर सुद्धा कायम आहे। जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे इथलं जनजीवन कधीही विस्कळीत होऊ शकतं। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आले। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी।